रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण मस्त अशी चटपटीत चवीची आवळा वडी केलेली आहे। आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे तुम्ही जर रोज एक ही आवळ्याची वडी खाल्लीत ना तर तुमचा केसांचा प्रॉब्लेम आणि स्किनचा प्रॉब्लेम नक्कीच कमी होईल। तुमचे केस छान होतील आणि स्किनसुद्धा खूप छान होईल। या वडीची चव मस्तपैकी अशी गोड, थोडीशी तिखट, थोडीशी आंबट आणि काळं मीठ घातलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते या वडीची। तर आता ती वडी करण्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यात खाली गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यावरती मी एक चाळण ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून आवळे ठेवलेले आहेत। पाव किलो आवळे आहेत माझे हे। तर आता आवळे त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 10 मिनटं आपल्याला हे आवळे त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत। हे पहा, 10 मिनटांनी आपण झाकण काढून घ्यायचे। आवळे छानपैकी वाफवून झालेले आहेत। हे पहा, सुरीने थोडेसे टच जरी केलं तरी लगेच आवळा फुटतो आहे, म्हणजे हे छानपैकी वाफवून झालेत। आता आपण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता त्यातले बी काढून टाकायचे आहे। थंड झाल्यानंतर हे करायचं आहे, नाहीतर मग हाताला चटका बसेल। तर आता ब्या याच्यातल्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत आणि ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। हे पहा, खूप मस्त वाफवून घेतला आहे हा आवळा मी। एकदम छान मस्त स्मूथ अशी पेस्ट आपल्याला याची तयार करायची आहे। आता ह्या आवळ्याच्या फोडी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला पाणी घालायचं नाही। त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून काळं मीठ घातले आणि 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आणि तो त्याच्यात घातला आहे आणि झाकण लावून आता हे मी मिक्सरमध्ये मस्त याची छानपैकी पेस्ट तयार करून घेतली। हे पहा, अगदी स्मूथ अशी पेस्ट त्याची तयार झालेली आहे। आता गॅसवरती मी पॅन ठेवले, त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी तूप घातले आणि जो आवळा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे पेस्ट त्याची, ती बरोबर 1 वाटी झालेली आहे। ती आता या तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला गूळ घालायचा आहे। 1 वाटी आपल्या आवळ्याची पेस्ट होती, तर मी याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ घातलेला आहे। हे पहा, आता गूळ त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे। गुळाला छान पाणी सुटतं, म्हणजे गूळ वितळला जातो। हे पहा, गूळ छान वितळला गेलेला आहे आणि मस्तपैकी असं चमच्याने हलवून घ्यायचे। सतत हलवत राहायचे, नाही तर मग खाली बुडाला लागू शकतं आणि मग करपट वास येऊ शकतो त्याचा। आंबावडी मग थोडी करपट लागू शकते, म्हणून हे सतत असं हलवत घेत राहा। आता हे पहा, चमच्याने उचलल्यानंतर ते पटकन पडतं आहे, म्हणजे ते अजून छानपैकी घट्ट झालेलं नाही आहे। आता मी एका वाटीमध्ये 1 टीस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि आता याची ही पेस्ट जी आहे छान तयार होईल। हे पहा, हे छान असं हलवून घ्यायचं आहे, एकही गुठळी त्याच्यामध्ये ठेवायची नाही आहे आणि आता हे आपण त्या पॅनमध्ये घालायचं आहे। हे पहा, हे छान पेस्ट तयार झाली आहे आणि आता ही पेस्ट आपण पॅनमध्ये घालायची आहे आणि पॅनमध्ये घातल्यानंतर ते सतत हलवत राहायचं आहे। छानपैकी त्याला असं घट्ट होऊ द्यायचं। हे पहा, एक 7 ते 8 मिनटं लागतात हे छान घट्ट व्हायला, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी सुकलं पाहिजे आणि हे मिश्रण छान असं घट्ट झालं पाहिजे। हे पहा, हे मस्त आता घट्ट झालेलं आहे। चमचाने उचलल्यानंतर हे पहा, पटकन पडत नाही आहे, ते पडायला ते चमच्यातून वेळ लागतो आहे, म्हणजे हे आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे मी एक छान चौकोनी प्लेट घेतली आहे, प्लेटला तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घालते आवळ्याचं आणि ते छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। हे पहा, व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आहे, एकदम असं प्लेन करायचं आहे। चमच्याला मागच्या साईडने तूप लावायचं आहे आणि ते असं फिरवून घ्यायचं, म्हणजे छान व्यवस्थित स्मूथ असं चौकोन तयार होतो आणि ते नंतर मग एक थंड झाल्यानंतर एक 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 10 मिनटांनी फ्रीजमधनं काढून घ्यायचं आहे आणि हे पहा, ह्याच्या छानपैकी आता ह्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत। अशा ह्या आपल्या आवळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। खूप मस्त टेस्ट लागते यांची, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। अगदी चटपटीत टेस्ट आहे याची आणि वडीची साईज जी आहे ना ती तुमच्या आवडीनुसार किती जाड पातळ ठेवायची तेवढी तुम्ही ठेवायची। मी ही एवढी जाड ठेवलेली आहे, तुम्हाला याच्यापेक्षा पातळ ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता। तर अशी ही चटपटीत आवळ्याची वडी आपली तयार झालेली आहे। आता ही मी एका एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवते।
एक महिनाभर ह्या वडीला काहीसुद्धा होत नाही. तुम्ही रोज एक वडी खाऊ शकता. रोज एक वडी जर तुम्ही आवळ्याची खाल्ली तर नक्कीच तुमचा केसांचा आणि स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर तो नक्कीच कमी होईल. आवळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही अगदी भरपूर प्रमाणात ह्या अशा आवळ्याच्या वड्या तयार करून ठेवा. आवळ्याच्या वडीची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह.